अक्षयच्या आधी मी अक्षयच्या आईचं खूप आभार मानेन. खूप वर्षानुवर्ष तुम्ही हे झाडं लावण्याचं काम करताय. वृक्षारोपण हे अत्यंत गरजेचं आहे. ऑक्सिजन पार्क केले. आतापर्यंत तू किती झाडं लावली असतील? कमीत कमी 2000. ट्री गार्ड जवळपास 100 ट्री गार्ड वाटले मी लोकांना. असे पैसे खर्च झाले असतील जवळपास 4 लाख रुपये. आय होप हे ब्लॉग पप्पानी नाही बघावा. मी घाबरलो आता, त्याला हात लावला मी. हळू हळू हळू. नमस्कार, मी विशाल निक्कम, म्हणजे झेड लागलं प्रेमाचं या मालिकेतील राया. तर आज डिफिकल्टच्या म्हणजेच आपल्या अक्षय टाकच्या यूट्यूब चॅनलवरती मला बोलण्याचा काय म्हणू आपण एक चान्स मिळाला अक्षयमुळे. तर कारण मुद्दा खूप भारी आहे. त्यानं आता जो एक व्हिडिओ केला तो खूप भारी आहे, त्यामुळे मला वाटलं की मलाही बोलायला हवं. मी दुष्काळी भागातून बिलॉंग करतो. म्हणजे आत्ता नाही, आता आमचं गाव खूप समृद्ध झाले, छान आहे, पाणी भरपूर आले. पण खानापूर आटपाडी तालुका म्हणजे हा दुष्काळी भाग होता आणि त्यावेळी आम्ही पाहिले की पाणी नसताना कशी हालत होती. सो मला वाटतं की सगळ्यात महत्त्वाचं रिझन पाणी नसण्याचं म्हणजे झाडं. आपण झाडं लावणं खूप महत्त्वाचं आहे, खूप गरजेचं आहे. आणि आता आमच्या भागात तसा प्रॉब्लेम नाही म्हणा, पण आपल्याला मेन मुद्द्याची गोष्ट अशी की झाडं लावणं खूप गरजेचं आहे. आणि अक्षयने आणि अक्षयच्या आईने, म्हणजे खरं तर अक्षयच्या आधी मी अक्षयच्या आईचं खूप आभार मानेन. खूप वर्षानुवर्ष तुम्ही हे झाडं लावण्याचं काम करताय. तर खूप मोठं काम, पुण्याचं काम आहे म्हणायला हरकत नाही. म्हणजे खरं तर ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. आणि मी अक्षयच्या या व्हिडिओ किंवा या चॅनल थ्रू सगळ्यांना हेच आवाहन करेन की तुम्ही सगळ्यांनी झाडं जेवढं आपल्याला जमेल तेवढी झाड लावण्याचा प्रयत्न करा आणि त्याचं संगोपनही करा. नुसतं झाड लावून सोडून देऊ नका, की त्याची काळजी करणं, त्याला कव्हर करणं किंवा त्याला पाणी घालणं. आणि ते एक काय म्हणू आपण, लहान बाळ जसं मोठं होतं ते वयात आल्यानंतर मग त्याचं वाढत जातं, तसं तेवढ्यापर्यंत त्याचं संगोपन करणं तेवढंच महत्त्वाचं आहे. तर सगळ्यांनी खरंच या व्हिडिओतून इन्स्पायर्ड होऊन ते व्हिडिओ बघा, तुम्हाला समजेल की त्यातून काय त्यांनी सांगितलंय. झाडे लावा, झाडे जगवा. आता माझ्या मागेच बघा हे किती मोठं झाड आहे. ही ताकद आहे आपल्या वसुंधरेची, किंवा का आपण ब्युटी आहे असं म्हणायला हरकत नाही की झाडांशिवाय आपण अधुरे आहोत. आता सायंटिफिकली बऱ्याच गोष्टी बोलायला गेलं तर भरपूर आहेत. तुम्हाला सगळ्यांनी माहिती आहे की झाडं लावल्यामुळे काय काय फायदे होतात आणि झाडं तोडल्यामुळे काय काय नुकसान होतं. त्याची आपण काळजी घेऊ आणि झाडे लावू, झाडे जगू. मित्रांनो, आपले शिरीष सरदेशमुख सर म्हणजे दामले सर आपल्यासोबत आहेत. नमस्कार सर. नमस्कार. वृक्षारोपण हे अत्यंत गरजेचं आहे. आणि निसर्गाचं जर का संवर्धन करायचं असेल, संरक्षण करायचं असेल, तर माझी प्रत्येकाला विनंती आहे की त्यांनी वर्षातनं किमान एक तरी झाड अवश्य लावावं. करेक्ट आहे. आपण मे महिन्याच्या सुट्टीमध्ये आंबे खातो, त्याच्या साई कोई आपण फेकून देतो. आपण जेव्हा ट्रिपला वगैरे जातो त्यावेळेला त्या कोई ज्या जमा करून ठेवलेल्या असतील त्या जाता येता रस्त्याच्या कडेला टाकून द्याव्यात. निसर्ग आहेच, त्याची जबाबदारी घ्यायला, पुढची जबाबदारी घ्यायला. आपण एक पाऊल तर चालायला, निसर्ग पुढे 10 पावलं चालेल. करेक्ट. थँक्यू व्हेरी मच सर. थँक्यू सो मच. नमस्कार मित्रांनो, मी अक्षय टाक आज पुन्हा एकदा तुमचं मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, आजचा विषय जरा वेगळा आहे. तुम्ही मला सिरियलमध्ये बघता, अजून ह्या व्हिडिओजमध्ये बघता, वेगवेगळ्या ठिकाणी बघता, मालिका चित्रपटांमध्ये. पण ऍक्च्युली घरी गावाकडे गेल्यावर माझी तिकडे काय दिनचर्या असते. मित्रांनो, माझ्या आईने मला झाडे लावा, झाडे जगवा हे शिकवण दिलेली आहे. मी तुम्हाला थेट ह्या कलावंत स्टुडिओ इथं आपण शूटिंग करतो, तुम्हाला रोज मी दाखवतो आम्ही शूटिंग कसं करतो. इथून तुम्हाला थेट मी घेऊन जाणार आहे पैठणला, माझ्या गावी. आणि आम्ही वृक्षारोपण कसं करतो, माझी आई हे सगळे कामं सोडून झाडं कशी लावते, हे आपण आपल्या पुढच्या पिढीला कशा प्रकारची पृथ्वी देतोय, त्यांना आपण कोणत्या वातावरणात सोडून जातोय, त्यांच्यासाठी या पृथ्वीचं संवर्धन करणं खूप गरजेचं आहे. मित्रांनो, चला तर मग जाऊया पैठणला. छान झाले ते. तू कोणते झाडं लावले इथं? आंबा, फणस, आवळा, वड, पिंपळ, अजून जांभूळ. तू इथंच झाडं लावते का अजून कुठे लावते? त्या तिकडे पण लावले ना, सरकारी संडास समोर. नाही, पैठण मध्येच का दुसरीकडे? हा, चनकवाडी, त्याच्यानंतर भिवधानोरा, नारायणगाव, मनूर, पालम, इतक्या जवळपास एवढ्या ठिकाणी लावली. अजून धनगरपट्टी एरिया. अजून आतापर्यंत तू किती झाडं लावली असतील? आतापर्यंत
कमीत कमी 2000. बापरे, 2000 झाड लावले. 1 कोटीचं लक्ष आहे माझं. म्हणजे तुझं आतापर्यंत अप्रॉक्सिमेटली किती पैसे खर्च झाले असतील? पैसे खर्च झाले असतील जवळपास 4 लाख रुपये. हे तरी कमी सांगत असेल नवऱ्याला घाबरून, पण भरपूर केले असतील. ट्री गार्ड जवळपास 100 ट्री गार्ड वाटले मी लोकांना. असे ट्री गार्ड म्हणजे 100 वाटले लोकांना. 100 शाळेत लावले असे ट्री गार्ड. काही प्लॅस्टिकचे. त्याच्यानंतर ऑक्सिजन पार्क केले बॉईज हायस्कूलमध्ये, कन्या शाळेमध्ये. त्याच्यानंतर गुरुकुल स्कूलमध्ये ऑक्सिजन पार्क केले, त्याला पण कंपाऊंड वगैरे केलं. तिथं पण जवळपास 100 झाड लावले. आणि यासाठी तुला कोणाकडून पैशाची मदत मिळते का? नाही, म्हणजे हे फंड कुठून येत? मी स्वतः. तुझे स्वतःचे पैसे सगळे? हो. आय होप हे ब्लॉग पप्पानी नाही बघावा. काय करतो रुद्र? कशाला? झाड लावायला. कोणतं कोणतं झाड आहे फणस. मम्मी? कोणतं झाड आहे? फणसाचं झाड आहे. आहे ही जाळी. हे बडाचं आहे, हा राजेश आहे, आणि सीताराम काका आहे, आणि हे आहे. हे कशाचं आहे? त्याच्यावरती सरडा आहे. दचकलो मी, घाबरलो आता. त्याला हात लावला मी. आहे त्या झाड. हे आहे आंब्याचं झाड आहे. हे पण आंब्याचं आहे. तिकडं वडाचं किती मोठं झाड आहे. हे वडाचं मोठं झालं. इकडंही 2-3 झाड लावलेले आहेत मम्मीने. हे एक आहे, ह्याच्या मागं 2-3 आहे. जाळी पण आहे त्याला अशी कुंपण. त्या साईडला पण ह्याच्या मागे 1-2 लावलेले आहेत. हे कोणतं झाड आहे? ह्याच्यात कशाचं आहे का मम्मी? ह्यात कशाचं आहे? ह्यात आंबा आहे. हे 2 शेवरीचे झाड आहेत. हे आपलं घर आहे. हे पाठीमागच्या साईडने असं दिसतं. ह्या दरवाजा आम्ही यूज नाही करत, हा गंगेकडे उघडतो. हे घर आहे, जुन्या काळातलं आहे एकदम. इथून तिकडं आता नवीन बांधलं वरती सगळं, पण कंपाऊंड अशी जुनी आहे. आणि घरात पण तिथं पण आतमध्ये भरपूर झाड आहेत, घराच्या आतमध्ये वाड्यात. हे झाड आहे, हे एक आहे. हे त्या दिवशी आम्ही लावलेलं हे आहे पिंपळ. हे पण आहे कशाचं तरी झाड आहे. हे वडाचं किती मोठं झालं. हे एक झाड आहे. ते अरे राहू द्यायची त्याला. हा, काय करताय तू इथं? इथं झाड लावायसाठी जागा ही जागा फिक्स झालेली आहे. परत ह्या जागेचा तळ गाठावं लागेल की किती, म्हणजे थोडंसं खोल खड्डे करावं लागेल. आणि कारण वरती खूप जास्त इथं सामान टाकलेलं होतं, दगडं बिगडं. त्याच्या खाली ती जमीन किती खोल आहे ते बघितले आम्ही. आता जमीन लागली आम्हाला. आता इथं खड्डे करणार ते झाड लावायसाठी. आपली वस्तू जर कोणी घेऊन गेलं फिरून, पुन्हा त्यांच्याकडे ती वस्तू मागितली ते म्हणते परत द्या. हा आणून द्या म्हणते. एकदा काय होतं, ती बाई होती ती भांडी चोरायची. मम्मी काय म्हणे, आमचे भांडी चोरतं कोण काय माहिती, जे चोरतं ना त्याच्याकडे तेवढंच एक भांडं राहील. ती एक तांबे आवडत होता मम्मीला, तो बी चोरी गेला. इतके भांडे चोरले, माझा तो तांबे पण चोरी गेला म्हणे. ज्यांनी चोरला असेल ना त्याच्याकडे फक्त तो तांब्याच राहील म्हणे. त्या बाईने भांडे आणून दिले, सगळे गपचूप आणून ठेवले. ते तांब्या बी आला. तेव्हापासून चोरी बंद. तेव्हापासून चोरी नाही केली त्यांनी. काय भयानक शाप आहे हा. की आमचा तांब्या चोरला ना, नाही आमच्या तांब्याच राहील. आमचं जेवढं चोरलं तेवढंच राहील, सगळं जाईल. आणून दिलं पण तिने. चांगला शाप आहे आता. आणि आता अजून हळू 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 पाय मुरगळला का? थोडा मुरगळला. झालं खड्डा अक्षय ना? हा बराच खोल झाला. आता हे लावायची की जाळी? हा थोडंसं झालेलं आहे. मला वाटतं आता सफिशियंट खड्डे झालेले आहे. भरपूर खोल आहे, इतकं मोठं. त्याच्यामध्ये ते मावल, झाड पण मावल, सगळेच मावल. काम आलेलं आहे फुल. तर हे आपलं घर आहे बाजूलाच. हे सगळ्या जुन्या भिंती जुन्या काळातल्या, त्याच्यावर नवीन बांधलं आहे.
पण हे सगळं जुनं आहे, खूप शेकडो वर्षापूर्वीचं. आता सगळं एंडिंग मध्ये आणले. आता थोड्या वेळात सगळं होऊन जाईल. मस्तपैकी साईडनी दगड पण लावलेले आहे. आणि हे आले मिस्टर राजू. राजू काय करता आपण? मागचं पण झाड लावायला मदत केली होती त्यांनी बरं का. मागच्या वेळेस पण मदत केली होती. असे खूप पैठणमध्ये वृक्षप्रेमी लोक आहेत जे की मदत करतात, श्रमदानाचं काम करतात. मागे सगळ्या झाडांना काठी लावली होती आम्ही. काय काय काठी लावली होती सगळ्या झाडांना, म्हणजे या ट्री गार्डला काटे. अच्छा अच्छा कारण प्राणी काय करतात, ट्री गार्डला धक्के मारून ते ट्री गार्ड आडवं पाडून टाकतात. अच्छा. नुसतं ट्री गार्ड लावलं म्हणजे संपलं नाही, त्याला दगड पण काटे पण लावायचे. बरोबर. जसं याला लावलेलं आहे, ह्याला साडी गुंडाळलेली. प्राणी येत नाही. करेक्ट. हे काय आहे? हे काटे लावायचे आता झाडाला. बरं बरं बरं, मी घेऊन येतो थोडे. तर हे आमचं कटर आहे, आत्ताच रुद्राने वरतून फेकून तोडलंय, तर ते जोडलं मी जुगाड करून. तर आता ह्याच्याने आम्ही काटे तोडतोय. हे काटे त्या झाडाला सपोर्ट म्हणून लावायचे, की कोणी खाऊ नये म्हणून. काट्याचं झाडाच्या नादी कोणी लागत नाही, त्याला काही खात नाही, बकरी फिकरी काही. तर हे आम्ही काटे असे गोळा करतो. हे पण एक झाड आहे, तिकडे पण झाडं लावलेले आहेत, पण इकडे सुद्धा बरेचसे. आणि ती आहे आपली गोदावरी नदी. ही गोदावरी नदी, वाहतं पाणी. हे दुसरं झाड आहे, त्याला पण काटे लावले, ह्या झाडाला पण लावलेत. बरेचसे काटे तोडून आणले होते. हा आहे काटा. हा राजू, हा काटा घुसला. बरेच काटे घुसले होते त्याला. मी त्याला म्हणलं अरे यार काटा घुसला, व्हिडिओ करायचा होता, थांब. परत घुसला. इथं मला पण 2-3 ठिकाणी काटे घुसलेलेच आहे, हात खराब झाले. मित्रांनो, झाड लावणं सोपं आहे, पण झाडाला टिकण्यासाठी परमनंट जर झाड लावायचं तर त्याला नुसतं ट्री गार्ड लावून जमत नाही, त्याच्यावर काटे पण लावावं लागतात आणि थोडी मेहनत घ्यावी लागते. प्राणी, हा प्राणी दाखवतो, झूम करून दाखवतो. हे बघा, हे आहेत गुन्हेगार. हे सगळे प्राणी काय करतात, ह्या गायी वगैरे. ही गाय हे काय करतात की त्याला धडक देतात ह्याला, आणि हे पाडून टाकतात, मग यातलं झाड खातात. पण काटे असल्यावर ते नादी लागत नाही आणि मग झाड वाढतं. बिचाऱ्यांना तर काय कळतं. तहान लागल्यावर, खूप मेहनत केल्यावर पाणी पिण्याची मजाच खूप वेगळी असते. खूप तहान लागल्यावर जेव्हा आपण पाणी पितो तेव्हा हे पाणी म्हणजे अमृत असतं. ऊन खूप आहे ना, खूप मस्त वाटतं तहान लागल्यावर पाणी पिलं. तो काम पूर्ण झालेलं आहे. नाही पाणी बस. आता आम्ही घरी चाललोय. ही जागा काही वर्षांनी जंगल होऊन जाईल. प्रत्येक झाडाला काटे लावलेले आहेत. हे जे पिंपळ झाड आहे ना, हे जे एवढं उंच दिसतं, ते घरीच एवढं वाढवलं होतं बकेट मध्ये. घरीच तेवढं वाढवलं, मग नंतर लावलं. गरज नाही पडली आम्हाला, पण काटे लावले तरी खाली. कोणत्या? ते वडाचं का? सर हे आहे. आणि शेवरीचं ऑटोमॅटिक आले बरं का झाड. आम्ही ठेवलंय ते, चला म्हणलं जनावरांना पाला खायला काम येईल. आणि ते एकमेकांची स्पर्धा असते, दुसरं झाड असलं म्हणजे ते पटकन वाढतात. कॉम्पिटिशन असते. हे काय, ह्या 2 झाडांचं कॉम्पिटिशन, 2 शेवरीच्या झाडांचं, आणि चांगले वाढले. यातलं हे आंब्याचं झाड आहे आणि खोड जाड झालंय. म्हणजे आता हे परमनंटली झाडं वाढणार. या ठिकाणी खूप चांगलं जंगल तयार होणार. तसं बरेचसे लांब नदीपर्यंत झाडं लावलेली आहेत मम्मीने. तिकडे पण झाडं लावलेली आहेत, कुंपण दिसतं ना, ते पण लावलेत. हे बघा, हे वडाचं झाड किती मोठं आहे. वडाचं झाड म्हणजे वर्षानुवर्ष, म्हणजे शेकडो वर्षे राहतं. तिकडेही झाडं आहेत. हे वडाचं झाड, हे एक वडाचं झाड. हे बघा, एक गाय आता आजूबाजूचं खाते, पण ह्याच्या नादी लागणार नाही ती. अशा प्रकारे इथं जंगल तयार होईल. नदीपर्यंत तिकडे पण लावलेले आहेत झाडं. हे आपलं घर आहे. ही घराची भिंत आहे, शेकडो वर्ष पुराणं आहे हे.
आता वरती नवीन बांधले आणि हे नाथ महाराजांचा नदीकडे जायचा रस्ता हाच आहे. या पायऱ्या नदीपर्यंत होत्या सगळ्या दगडाच्या. हे आता इथं सिमेंट भरलं नाही तर पहिले असं माती होती त्याच्यामध्ये. माती होती हा. अरे या नाथांचाच रस्ता आहे इकडून, ह्या पायऱ्यानीच नाथ महाराज नदीकडे जायचे. हो ना राजेश? हो. राजू. तर हे डिझाईन आहे जुन्या काळातलं, किल्ल्यासारखं आहे हे सगळं. येस, चला बाय बाय, थँक्यू. ही खिडकी जुन्या काळातली इथं, म्हणजे की जुन्या वाड्याला जशी जशी असते तशी महिरप. आणि हे काय तुम्हाला दाखवतो जुन्या काळातलं, हे काय म्हणतात रे, तिथून घरात हे आत जाळ लावतात ना शेकोटी, ते म्हणजे घर गरम राहायसाठी शेकोटी, त्याचा धूर इथून बाहेर निघतो. जुन्या काळातली सिस्टीम होती. याच्या आतली बाजू तुम्हाला दाखवतो. हे आपली गाडी, हे आपलं घर आहे. हे जुन्या काळातल्याच भिंती आहेत, आता नवीन बांधलं बाकी. हे इथं जाळ लावायचे जुन्या काळात, ते जुनं जातं ठेवलं इथं. या खिडकीमध्ये जाळ लावायचा शेकोटीचा आणि इथून तो धूर बाहेर जाणार. आता इथं मी दाखवतो आतमध्ये पाली बिली काही पण असेल. ह्या ठिकाणी बघा काय, मलाच नाही माहिती. मी आता घातला यात मोबाईल, मलाच भीती वाटते साप बीप आहे का काय, पाल बिल असेल काही असेल. हे पोरगं मुद्दाम ते वाजवायला लागलं काही असेल तर बाहेर येईन म्हणून. हे चाफ्याचं झाड आहे, पलीकडे पण काही झाडं आहेत. हे आहे सीताफळ आणि आतमध्ये पण आहे. चल राजेश आतमध्ये, समोरून थोडी जुनी आहे. हे पण झाडं आहेत. ह्याच्यामध्ये पेरू आहे, ह्या कढीपत्ता आहे, आता कटिंग केली त्याची बरीचशी. रामफळ आहे, हे तुळस आहे, रामफळ आहे, सीताफळ आहे, पेरू आहे, चिक्कू आहे, अजून लिंब आहेत. लिंबू म्हणजे हे लिंबू, सगळं लिंबांनी भरलेलं असतं हे झाड. वरतून दाखवतो, सगळे लिंबू आहेत त्याच्यावर. तिकडे रामफळ वगैरे, तर खाली आपण झाडं लावले. लिंबू बघा किती पिकलेले आहेत. आणि ती गोदावरी नदी, तिकडं धरण आहे, इथून दिसत नाही जरा आता ह्याच्यामुळं, आधी दिसायचं. हे गार्डन आहे छोटंसं, ती लेडीज जिम बांधत आहेत. आणि तिकडं आपलं घर आहे, हे घराचं सगळं हे टेरिस आहे का. पेरू, खूप सारे पेरू आहे. त्याला थोडासा मावा पडलाय. थांब राहायचे एकच मिनटं. सगळे झाडं आहेत. हे आहे पेरू, याच्यावर मावा पडलाय. तुम्हाला जर ह्याच्यावर इलाज माहीत असेल तर आम्हाला कमेंटमध्ये कळवा. मावाचा काय इलाज आहे, असं आम्ही बघतोच काही इलाज. हे आता खाली झाडं लावले सगळीकडे. जे पण कंपाऊंड दिसत आहे ते सगळे मम्मीने लावलेले. त्या साईडला पण जे कंपाऊंड दिसत आहे त्याच्या मागे पण आहे. हा उकिरदा झाला आहे थोडासा, त्या पलीकडेही झाडं लावलेली, त्याच्या पलीकडेही काही आहेत. आणि नदी आहे. हे 2 पेरू आहे. एक पोरगी मागायला आली, देतोय. धुवून घ्या. कुठून आली तू? हो काय, काय ना तुझं? बरं बरं. हे पेरूचं झाड आहे. आमच्या 2 मांजरी आहे. या चांगल्या भांडणं करतात आणि कधी कधी प्रेमाने राहतात. ती मांजर हात लावू देत नाही, पण ही हात लावू देते. दात घासली का दाखव बाई, दात घासली ना. हां, ही काय हात लावू देते का? लावू देते, कधी कधी लावू देते. चावती पण, चावती, ही नाही चावत. तर तुम्हाला आमचं काम कसं वाटलं? हे काम नाहीये खरं तर, ही पॅशन आहे. आणि या पॅशनसाठी तुमच्या सगळ्यांच्या सपोर्टची खूप गरज आहे. तुम्ही जेवढं माझं चॅनल ग्रोथ करणार त्यातला काही भाग मी झाडं लावण्यासाठी देणार आहे, म्हणजे 100% देणार आहे. काही भाग म्हणजे काही माझं पॅशनच आहे झाड लावायचं, माझी स्वतःची इच्छा आहे, माझ्या आईची शिकवण आहे. आणि वसुंधरेचं ऋण आम्हाला फेडायचंच आहे. त्यासाठी आम्ही सढळ हाताने झाडं लावणार आहे. त्यासाठी कधीच मागे पुढे पैशांसाठी तरी बघणार नाहीये. तर तुम्ही एवढं करू शकता, तुम्ही फक्त सपोर्ट करा, व्हिडिओ शेअर करा, सबस्क्राईब करा, सगळ्यांना हा व्हिडिओ पुढे पाठवा, म्हणजे आम्हाला हेल्प होईल. आणि तेवढ्याच जोमाने आम्ही पुन्हा झाडं लावू. तर असे नवनवीन व्हिडिओ तर मी तुमच्यासमोर आणतोच शूटिंगचे, पण कधी कधी असे हटके व्हिडिओ पण येतील. तर तुम्ही ट्यून राहा,
बाय बाय, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.